नाही, भूमिका अशी आहे की आमचा विरोध गरीब मराठ्यासाठी नाही, पण महाराष्ट्रामध्ये जी उच्चभ्रू मराठा आहे, जो गर्भ श्रीमंत मराठा आहे, त्यांच्या हातातच महाराष्ट्राच्या सत्तेची डोर होती. कारभार तेच पाहत होते. मग त्यांनी जर सर्व लोक आम्ही पूर्वी एकत्र होतो हे लक्षात घ्या. ही जी गरिबी आली पूर्वी बी होती आणि आता परत आम्ही सर्व एकत्र आलो. पूर्वी तर 100% आरक्षण होतं सर्वांसाठी, आता तर 27% आहे. मग 27% मराठा, ओबीसी 3742 जाती अगोदरच एकत्र, पुन्हा हा मोठा वर्ग आला तर गरिबी जाणार आहे का? उलट गरिबी वाढणार आहे, कारण रिझर्वेशन आपोआप कमी होत आहे. आणि म्हणून मी एवढंच या निमित्तानं सांगेन की भटके विमुक्त हा प्रवर्ग महाराष्ट्रामध्ये केवळ मराठा, जो गर्भश्रीमंत मराठा आहे, या लोकांनी विमुक्त भटक्या जमातीतले लोक आमदार खासदार होऊ नये, आपल्या बरोबरीला येऊ नये म्हणून जाणीवपूर्वक आम्हाला अनुसूचित जाती जमाती म्हणलं जातं. परंतु विमुक्त भटके हे नाव लावल्यामुळं आम्ही जनरल कॅटेगरीमध्ये पडतो. आता तर ओबीसी मध्ये आहोत. आम्हाला केंद्र सरकारचं नव्या पैशाचं बजेट नसतं. बोला. हा बोला ना. आणि 1,000चं बजेट आमच्यासाठी 70 वर्षात या गर्भ श्रीमंत मराठ्यांनी केलं नाही. गरीब मराठ्याच्या विरोधात आम्ही नाही, गरीब मराठ्याला नक्की न्याय द्या, पण आमच्या ताटात कशाला जेवायला? भटक्या विमुक्ताचे लोक आधीच भिकारी, भीक मागून आणणार आणि सर्व गावाची भीक मागलेली पुन्हा भीकेच्या आमच्या ताटामध्ये तुम्ही जेवणार का? हा विरोधाभास जर इथल्या गर्भ श्रीमंत मराठ्यांनी जाणीवपूर्वक गरीबाला गरीब ठेवण्याचा प्रयत्न केला असेल तर याला जबाबदार कोण? ओबीसी आहेत का? ओबीसी अजिबात जबाबदार नाहीत. ज्या पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये 70 वर्ष मराठा समाज हा राज्यकर्ता होता, अनेक मुख्यमंत्री त्यांचे होते, पण भटक्या विमुक्त जमाती विषय कधीही यांना प्रेम आलं नाही. तुम्हाला एक सांगतो, विमुक्त भटक्या जाती जमाती म्हणलं जातं. जाती जमाती म्हणजे अनुसूचित जाती जमातीचा वर्ग. मग आम्हाला संविधानाच्या बाहेर का ठेवलं? विमुक्त भटके नाव का दिलं? कारण ह्याच्या मागे प्रस्थापित मराठीची ही चाल होती की त्यांना वाटायचं की मार मांग ढोर चांबार याच्यामुळे जनरलच्या जागा कमी झाल्या आणि भटक्या विमुक्तांचे लोक आत आले तर आणखीन आमदार खासदारकीच्या जागा कमी होतील, यांची जनगणना करावी लागेल.